कृत्य 27 अध्याय वचन 13 ते 44. ऍक्ट चॅप्टर 17 वर्स 13 to 44. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 13 मध्ये की मनुष्य ज्यावेळेस तो आपलं जीवन जगत आहे पियानो, त्याला या वचन 13 मध्ये त्याला या स्वरूपाने वाटतं की आता सर्व काही शांत झालेलं आहे, वारा शांत आहे आणि मंद हा वारा वाहतोय, आपलं जीवन सुद्धा रेलचेल आहे, कोणत्याही स्वरूपाची प्रियानो परिस्थिती आम्हाला वाटत नाही, भनक सुद्धा वाटत नाही की असा प्रकारचं संकट आपल्या जीवनामध्ये येईल. परंतु प्रियानो ज्या वेळेस आम्ही स्वतःची मानसिकरित्या फसवणूक करून घेतो प्रियानो, एकामागून एक संकट, एकामागून एक वादळ, एकामागून एक प्रकारची आपत्ती आपल्या जीवनामध्ये येते. परंतु प्रियानो परमेश्वराचं वचन इयोब 14 आणि वचन 1 मध्ये, योहान 16 आणि वचन 33 मध्ये, उपदेशक 5 वचन 15 ते 17 मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश येतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या जीवनामध्ये संकट येतील, त्याचं जीवन हे खेदाने, रोगाने आणि संतापाने भरलेलं आहे. परंतु प्रियांनो आपल्या जीवनामध्ये जरी उद्भवत आहेत, जरी या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात, तरी प्रियांनो आम्ही निराश होण्याची आवश्यकता नाही, कारण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. सो वचन 14 ते 17 मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला या भागामध्ये पाहायला मिळते. प्रेषित 14 ते 17 या ठिकाणामध्ये आम्ही वचन वाचूयात प्लीज. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रवासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यास भय वाटले, म्हणून त्यांनी सीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. ओके. सो प्रियांनो, जसं आम्हाला वचन 13 मध्ये जी गोष्ट पाहायला मिळाली की मनुष्य अनेक वेळेस आपले अंदाज चुकतात. होतं बऱ्याच वेळेस ना, आपण एक गोष्ट विचार करतो पण दुसरीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते, अंदाज चुकतात आणि ती गोष्ट आपल्या स्वतःची फसवणूक करण्यासंबंधी प्रियानो कारणीभूत ठरते. अनेक वेळेस आम्ही फाजील प्रकारची आशा बाळगतो की नाही असं होईल, तसं होईल, असं आपण करू, ती गोष्ट फसवणुकीची होऊन जाते आपल्या स्वतःसाठी. परंतु प्रियांनो यानंतर आपल्या जीवनामध्ये वचन 14 ते 17 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आपत्ती आपल्या जीवनामध्ये उद्भवते. आपत्ती, संकट, वादळ, अडचण. आणि त्या वेळामध्ये या प्रकारची आपत्ती ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये येते प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही पूर्णपणे त्या तीव्र अशा वादळाने प्रियांनो आपलं जीवन हे भरलेलं असतं. आणि त्या वेळामध्ये प्रियांनो आपल्या नियंत्रणाच्या बाहेर या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. आणि त्या वेळामध्ये अनेक जण निराशेच्या गर्तेमध्ये सापडतात. हालेलुया, हालेलुया. संकट आल्यानंतर, आपत्ती आल्यानंतर, वादळ आल्यानंतर अनेक जण प्रियांनो त्या संकटाला प्रियांनो सरेंडर करून टाकतात की आता ही गोष्ट माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, मी ही गोष्ट हाताळू शकत नाही. या ठिकाणामध्ये वचन 17 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यास भय वाटले, म्हणून त्यांनी शीड उतरवले, मग ते तसेच वाहत गेले. सरेंडर. आता काय होईल ते देवाच्या हाती. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण ही आपत्ती किंवा संकट आपल्या जीवनामध्ये येतात प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्हाला वाटतं की हे आपल्या संकट, जे आपत्ती, जे वादळ आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, ही गोष्ट आपण हाताळू शकत नाही. आपण निराशामध्ये चालल्या जातो. इतकी निराशा येते, इतकी निराशा येते की त्या निराशाच्या पायी बऱ्याच वेळेस आपण प्रियांनो आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेस प्रियांनो आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस प्रियांनो देवाच्या दासांनी या ठिकाणामध्ये ज्या साक्षी सांगितल्या, त्या साक्षीमध्ये आम्ही ऐकलं की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस परमेश्वराचं वचन त्यांना मिळालं, परमेश्वराने एक नवीन आशा त्यांना दिली, एक नवीन जीवन परमेश्वराने त्यांना दिलं. म्हणून प्रियांनो आज आपल्या जीवनामध्ये जर आपत्ती आहे, आज आपल्या जीवनामध्ये जर आजार आहे, आज जर आपल्या जीवनामध्ये संकट आहे, आज जर आपल्या जीवनामध्ये जर वादळ आहे आणि त्या निराशेमध्ये आम्ही, त्या गर्तेमध्ये जर आम्ही सापडलेलो आहोत, चिंता करू नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमची आशा आहे. परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया.
त्यानंतर वचन 18 ते 19 मध्ये आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते. एक महत्वपूर्णचा निर्णय या ठिकाणामध्ये केला जातो. वचन वाचूयात 18 आणि 19 मध्ये. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. ओके, या ठिकाणामध्ये पियानो निर्णय फार महत्वाचा आहे. या लोकांनी काय केलं? त्या वचनामध्ये आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते की त्यांनी वादळाने फार हाल झाले होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. भरगत म्हणजे जे वजन त्यांच्या जहाजामध्ये नौकेमध्ये आहेत त्यांनी काय केलं? ते टाकून दिले, समुद्रामध्ये टाकून दिलं, पाण्यामध्ये टाकून दिलं. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस अनावश्यक अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात की ज्या अनावश्यक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊन चालतो. रोग असेल, चिंता असेल, काळजी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तटफुटे असतील, या गोष्टी प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये गैरसमज घेऊन आमचं जीवन आम्ही चालत असतो. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही स्वर्गीय जीवनाचा प्रवास आम्ही करत आहोत, अनावश्यक असलेल्या सर्व गोष्टी आमच्या जीवनातून आम्हाला काढून टाकायच्या. हालेलुया, हालेलुया. जर त्या आमच्या नौकारूपी या जीवनामध्ये जर आम्ही घेऊन ठेवल्या तर प्रियांनो ते जड होईल. हालेलुया. आणि जड झालेलं जे नौका आहे, जड झालेलं जे वाहन आहे, त्याला प्रवास करायला फार अडचण येते. हलकं असलेली नौका, हलकं असलेलं वाहन हे प्रवास करायला त्याला सोपं जातं. बोलू येशू मसीह की. परंतु प्रियांनो, आमचं आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही आमचा प्रवास करत आहोत, स्वर्गीय प्रवास, या प्रवासामध्ये प्रियांनो अनावश्यक अनेक गोष्टी आपल्या या अंतःकरणामध्ये आम्ही साठवून ठेवल्यात. चिंता आहे, काळजी आहे, वेगवेगळ्या प्रकारचं भार आहे, वेगवेगळ्या प्रकारचं ओझं घेऊन आम्ही चालतोय. गैरसमज आमच्या अंतःकरणामध्ये आहे. प्रियांनो, या सगळ्या गोष्टी आमच्या अंतःकरणातून आम्हाला काढून टाकायच्या आहेत. हालेलुया, हालेलुया. कारण हे भार घेऊन प्रियांनो आमचा आत्मिक प्रवास, स्वर्गीय प्रवास आम्ही मुळीच करू शकत नाही. एक वचन आम्हाला सांगतं रोम 8 आणि वचन 28 मध्ये. रोमन चॅप्टर 8 वर्स 28 वाचूयात. रोम 8:28 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या करुणेने सर्व गोष्टी आमच्यासाठी मिळून कशा आहेत? कल्याणकारक आहेत. जर परमेश्वराची योजना आमच्यासाठी चांगली केलेली आहे, परमेश्वराने जर आमच्यासाठी चांगल्या गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत. वाचूयात. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या देवावर प्रीती करणाऱ्यास, आम्ही देवावर प्रीती करतोय का सर्वजण? नक्की. आज सकाळी देवाचे अभिषिक्त दास यांनी देवावरती, परमेश्वरावरती प्रीती करण्यासंबंधी त्यांनी देवाचं वचन दिलं आणि फार सुंदर त्यांनी वचन दिलं. सो आम्ही प्रत्येक जण परमेश्वरावरती प्रीती करणारे आहोत आणि परमेश्वरावरती प्रीती करणारे या संबंधी परमेश्वराचं वचन त्यांना सांगतं. काय सांगत आहे? देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण परमेश्वराच्या संकल्पाने बोलवलेले आहोत. आम्ही म्हणूया, मी परमेश्वराच्या संकल्पाने बोलवलेला आहे. मी परमेश्वराच्या संकल्पाने बोलवलेला आहे. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण परमेश्वराच्या संकल्पनाने, परमेश्वराच्या योजनेने, परमेश्वराच्या प्लॅनने आम्ही प्रत्येक जण बोलवलेले आहोत. आणि जर परमेश्वराने मला बोलवलेलं आहे तर परमेश्वराची योजना आमच्यासाठी सर्व गोष्टीमध्ये कशी आहे? कल्याणकारक आहे. हालेलुया. जर परमेश्वराचे संकल्प आमच्यासाठी कल्याणकारक आहे तर प्रियांनो, ओझं घेऊन आम्ही का चालायचं? दडपण, चिंता, काळजी, वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज, वेगवेगळ्या प्रकारचे द्वेष, राग, या गोष्टी आमच्या अंतकण रूपी या नावेमध्ये आम्ही का बरं घेऊन चालायचे? काढून फेकायचे. आमचं जीवन हलकं होईल. हालेलुया. आणि ज्यावेळेस आमचं अंतकरण हलका असेल पियानो, त्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराची स्तुती, त्याचं स्तवन पियानो आम्ही आनंदाने करू शकतो. दडपण आमच्या जीवनामध्ये असणार नाही, काळजी आमच्या जीवनामध्ये असणार नाही, वेगवेगळ्या प्रकारची चिंता आमच्या जीवनामध्ये असणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातून आम्ही काय केल्यात?
काढून फेकले. आम्हाला निर्णय करणं गरजेचं आहे. या लोकांनी हा निर्णय केला आणि त्या जड वस्तू त्यांनी काय केल्या, त्या पाण्यामध्ये फेकून द्यायला सुरुवात केली. आणखी एक वचन आम्ही वाचूया, 2 कोरिंथ 4 आणि वचन 17 मध्ये. 2 कोरिंथियन चॅप्टर 4 वर्स 17. 2 कोरिंथ 4:17. 2 कोरिंथ 4:17. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीत. हालेलुया. सुप्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये जे तात्कालीन आणि हलके जे संकट येतात, वादळ येतात, घाबरून जाऊ नका. या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे परमेश्वराचा गौरव उत्पन्न करण्यासाठी प्रियानो या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. संकट येतात, अडचणी येतात, आपत्ती येते, वेगवेगळ्या प्रकारचे वादळ तुमच्या जीवनामध्ये उठतात. काळजी करू नका. या सर्व गोष्टीच्या द्वारे जर तुम्ही परमेश्वराला गौरव देताय, परमेश्वराला महिमा देता, तर प्रियानो ही गोष्ट देवाला फार प्रिय आहे. हालेलुया. संकटाला आम्ही बऱ्याच वेळेस घाबरून जातो, अडचणींना, वादळाला बऱ्याच वेळेस आम्ही घाबरून जातो. परंतु जर आमचा विश्वास, आमचा भरोसा जर आमच्या परमेश्वरावरती आहे, तर आम्हाला प्रत्येकांना तो किनारा मिळाल्याशिवाय येणार नाही, ज्या किनाऱ्यावरती प्रियानो आमचा प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. आणखी एक वचन, आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट वचन 20 मध्ये आम्हाला पाहायला मिळते की आम्ही प्रत्येक जण हताश होऊन जातो. वचन 20 वाचूया. वाचा. प्रेषित 27:20. ऍक्ट चॅप्टर 27 वर्स 20. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. हालेलुया. हालेलुया. जेव्हा प्रियानो आपल्या जीवनामध्ये वादळ येतं, संकट येतात, अडचणी येतात, प्रियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशा नसते. आमच्या अंधकार रूपी प्रियानो जीवनामध्ये कोणत्या स्वरूपाने प्रियानो प्रकाश आम्हाला दिसत नाही, त्या वेळामध्ये आम्ही पूर्णपणे हादरलेलो असतो. आता आशाच नाहीये. या ठिकाणामध्ये वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की प्रियानो जो लूक आहे तो ही गोष्ट नमूद करतो की पुष्कळ दिवस झाले सूर्य दिसला नाही, तारे दिसले नाही. आता विचार करा, अनेक दिवसापासून त्यांची जी नाव आहे ती भटकत आहे, भरकटलेली आहे. त्यांना आशा नाहीये, सूर्य दिसत नाहीये आणि तारे सुद्धा त्यांना पाहायला मिळाले नाही. अनेक दिवस झाले. वचन सांगतं की पुष्कळ दिवसापासून त्यांनी सूर्य पाहिला नाही, त्यांनी तारे सुद्धा त्यांना दिसले नाही आणि तुफानाचा जोर आम्हाला फार भासला. होता असं, होतं आपल्या जीवनामध्ये असंच. एकामागून एक संकट, एकामागून एक वादळ, एकामागून एक अडचण, एकामागून एक क्लेश, एकामागून एक आजार, एक संपत नाही तर दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये उद्भवलेली असते. त्या वेळामध्ये आम्ही फार तुटलेला असतो, फार निराश आमच्या जीवनामध्ये आम्ही झालेला असतो, आम्ही हातात झालेला असतो. आता कुठलीच गोष्ट अपेक्षा आपल्या जीवनामध्ये घडणार नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. वचन 29 आम्ही वाचूया. वचन 29. तेव्हा आपण कदाचित खडका जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहतो. ओके. आता संकट एका मागून एक आहे. अनेक दिवस झाले, पुष्कळ दिवस झाले की त्यांनी सूर्य पाहिला नाही, त्यांनी तारे पाहिले नाही आणि पुष्कळ दिवस झालेत आणि त्यांचं जहाज जे आहे, नौका भटकलेली आहे, माहिती नाही की कुठे पोहोचेल. आणि वचन 29 आम्हाला वचन सांगतं की त्यांना काय वाटलं, कदाचित एखाद्या खडकावरती आपण जाऊन आपटू. त्यांना या गोष्टीचं भय वाटलं आणि त्यांनी काय केलं, वरामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. एकामागून एक संकट. वादळाची वेळ ही धोक्याची वेळ असते. हालेलुया. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये वादळ येतं, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येतात, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आजारपण येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता, काळजीला आम्ही आमच्या जीवनामध्ये सामोरं जातो, प्रियांनो ही धोक्याची वेळ असते. परंतु जीवनामध्ये जे वादळाचा प्रसंग आम्हाला याचा सामना करावा लागतो, त्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही पूर्णपणे तुटल्याचा प्रियांनो आम्हाला अनुभव येतो. आम्हाला वाटतं की आता सर्व काही संपलंय, आता आशा नाहीये, आता काहीच अपेक्षा नाहीये. एक उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये. या व्यक्तीचं नाव आहे इयोब. वचन आम्ही वाचूया. इयोब
याचा अध्याय 1 आणि वचन 20 ते 22. जोब चॅप्टर 1 वर्स 20 to 22. योग 1 वचन 20 ते 22. योबाने काय केले या ठिकाणामध्ये? तेव्हा योबाने उठून आपला जगा फाडीला, आपले डोके मुंडिले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच येथून जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. पियानो, या ठिकाणामध्ये इयोबाच्या जीवनात आम्हाला ज्या गोष्टी पाहायला मिळतात की इयोब एक सात्विक व्यक्ती होता, इयोब एक सरळ व्यक्ती होता आणि तो परमेश्वराला भिवून वागणारा व्यक्ती होता आणि पापापासून दूर राहणारा व्यक्ती होता. आता अशा सात्विकतेने आणि सरळतेने जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट का बरं यायला पाहिजे? बऱ्याच वेळेस हा प्रश्न आपल्या जीवनामध्ये सुद्धा पडतो की मी इतकं उपवास करतो, मी इतकी प्रार्थना करतो, मी इतकं वचन वाचतो, मी इतकं सात्विकतेने मी सर्व लोकांबरोबर सरळतेने वागतो, तरी माझ्या जीवनामध्ये इतके संकट, माझ्या जीवनामध्ये अडचणी का? अनेक लोक माझ्या जीवनामध्ये मी पाहतो की त्या लोकांनी अनेक वाईट गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ते करतात, अनेक गुन्हेगारीच्या गोष्टी ते आपल्या जीवनामध्ये करतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये संकट आम्हाला पाहायला मिळत नाही. हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इयोब सात्विक आहे, इयोब सरळ आहे, तो परमेश्वराला भिवून वागणार आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतायत, तो त्याच्या जीवनामध्ये एकामागून एक संकट येतात. प्रियानो, हे संकट आम्हाला पाहायला मिळतात की त्याच्या जीवनामध्ये त्याची मुलं मरण पावतात, त्याची संपत्ती प्रियानो एकामागून एक संपते, त्याच्या जीवनामध्ये एकामागून एक अडचणी उद्भवतात. आणि त्या वेळामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं त्याने काय केलं. वचन 20 ते 22 मध्ये की त्याने त्या वेळामध्ये परमेश्वरासमोर प्रियानो त्याने दंडवत त्याने घातला आणि तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच नग्न मी जाणार. परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप देवाने त्याच्यावरती केला नाही. हालेलुया, हालेलुया. त्याने अनुचित प्रकार आपल्या जीवनात त्याने केला नाही, परंतु मानवीय स्वभाव आणि इयोबाचा स्वभाव यातून एक मोठा फरक मी या ठिकाणामध्ये सांगू इच्छितो. आपल्याला पियानो एका छोट्याशा गोष्टीची जरी अडचण आली तर लगेच सर्वांचं नाहीये, काही लोक असतात, सर्वच नाही, काही लोक असे असतात की लगेच परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करायला लागतात की परमेश्वरा ही अडचण माझ्या जीवनात का आली, परमेश्वरा हा आजार माझ्या जीवनात का आला, माझ्या जीवनात संकट का आले, परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये इतकी निराशा का आली. दुसरं कोणी दिसलं नाही का? हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, इयोबाच्या जीवनासारखं जिवंत आमचं मुळीच नाहीये. आम्ही इतके सरळ नाहीये, हालेलुया, आणि इतके सात्विक नाहीये. तरी सुद्धा प्रियांनो परमेश्वराची कृपा की तो आमचं संरक्षण करतो, तो आमच्यावरती अनुग्रह तो करतो, आमच्या प्रत्येकांचा बचाव करतो. परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना तारण विधित केले, तरी सुद्धा प्रियांनो आमच्या जीवनामध्ये संकट आली, अडचणी आलेत, आमच्या जीवनामध्ये आजार आले, आमचं जर थोडंसं जरी नुकसान झालं तर प्रियांनो मनुष्य लगेच कुरकुर करायला लागतो. परंतु प्रियांनो आम्ही इयोबाच्या जीवनात आम्ही शिकावं की त्याने आपल्या मुखातून एकही अपशब्द परमेश्वराच्या विरोधात त्याने काढला नाही. वचन 22 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. म्हणून सांभाळणं फार गरजेचं आपल्या तोंडाला. आमच्या मुखातून बऱ्याच वेळेस पियानो आम्ही बोलून जातो आणि तो शब्द पियानो आमच्या न्यायासाठी कारणीभूत ठरतो. म्हणून आम्ही काय बोलतोय फार महत्वाचं आहे बरं का. परमेश्वराच्या विरोधात तर आम्ही बोलताच कामा नाही, कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं तू न्याय करशील तेव्हा न्यायी ठरशील. परमेश्वर ज्यावेळेस न्याय करायला लागेल तो न्यायी ठरेल. आम्ही न्यायी ठरू शकत नाही. परमेश्वराचा न्याय करण्याची पद्धती वेगळी आहे, मनुष्यासारखी नाहीये. आणि म्हणून आम्ही आमच्या मुखातून प्रत्येक शब्द जे निघतात त्या संबंधी
आमच्या जीवनामध्ये संकटामागे संकट येतात, अडचणी मागून एक अडचण येतात, पण त्या वेळामध्ये आम्ही फार धीर धरणं गरजेचं आहे. आम्ही पौलासारखं प्रियानो खंबीर होणं गरजेचं आहे. आम्ही इयोबासारखं प्रियानो सदृढ होणं गरजेचं आहे. प्रियानो सर्व त्या परिस्थितीमध्ये प्रियानो इयोब सैतानाच्या तोंडावरती परमेश्वराला त्याने दंडवत घातला, परमेश्वराला त्याने नमन केलं आणि परमेश्वराला म्हणलं की परमेश्वरा तू दिलं आणि तू नेलं, धन्य तुझं नाव. हालेलुया. आम्ही काय घेऊन आलो? काय घेऊन आलो का? आम्ही ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस नाव सुद्धा नव्हतं. नाव 12 दिवसानंतर ठेवण्यात आलं, नाव 1.25 महिन्यानंतर ठेवण्यात आलं. म्हणजे काहीही आम्ही घेऊन आलो नाही आणि काहीच आम्ही घेऊन जाणार नाही, नाव सुद्धा नाही. हालेलुया. सो काहीच आम्ही घेऊन आलो नाही, काहीच आम्ही घेऊन जाणार नाही, तरी सुद्धा मनुष्याला इतका अभिमान आहे, इतका गर्व आहे की जसं काही ते सर्व गोष्टी त्याच्या कायम स्वरूपाच्या राहणार आहेत. जे महल बनवण्यात आले ना ते आता सध्या खंडर झाले, जाऊन पहा. त्या ठिकाणी थांबायची भीती वाटते. म्हणून मनुष्याचं नाव कायम राहणारं नाहीये, कायम राहणारं केवळ परमेश्वराचं वचन आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रभूचं नाव कायम आहे, प्रभूचं वचन कायम आहे. ते संपवण्याचा प्रयत्न अनेक वेळेस करण्यात आला. आताच देवाच्या दासांनी सांगितलं की एका भावाने अनेक नवीन करार त्याने जाळले, फाडले, परंतु परमेश्वराने त्याचं परिवर्तन केलं. हालेलुया. जो जास्त विरोध करतो ना प्रभू त्याला जास्त परिवर्तित करतो. हा उत्तमरित्या परमेश्वर त्याला परिवर्तित करतो. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इयोबाने आपल्या जीवनातून, आपल्या मुखातून कुठला अपशब्द आपल्या मुखातून त्याने काढला नाही. आपल्या जीवनामध्ये एकामागून एक वादळ येतात, एकामागून एक संकट येतात, एकामागून एक अडचणी आपल्या जीवनामध्ये उद्भवतात. आम्ही संयम ठेवणं फार गरजेचं आहे. संयम ठेवा, मुखातून कुठलाही अपशब्द निघू देऊ नका आणि मनामध्ये सुद्धा विचार करू नका की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये इतके संकट का, माझ्या जीवनामध्ये इतके आजार का, माझ्या जीवनामध्ये इतकं क्लेश का, माझ्या जीवनामध्ये इतक्या प्रकारचे वादळ का. परमेश्वराने इयोबाला पारखलं. परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराने त्याला पारखलं आणि त्याद्वारे परमेश्वराने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. तुम्ही ज्यावेळेस संयमी राहता, ज्यावेळेस तुम्ही धीर राहता, ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये खंबीर राहता, परमेश्वराचा गौरव करता, इतरांसाठी मध्यस्थी करता, परमेश्वर तुम्हाला दुप्पटीचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. याचा पुरावा इयोबाच्या जीवनातून आम्हाला परमेश्वर देतो. जर परमेश्वराने इयोबाला दुप्पट दिलं तर परमेश्वर आम्हाला दुप्पट देणार नाही का? विश्वास करा, प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. हालेलुया. प्रभू तुमच्या समस्यातून नक्की तुम्हाला मोकळीकता देईल, कारण तो परमेश्वर सर्व समर्थ दैव आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. वादळी वेळ ही सुटण्याची वेळ आहे. वचन 21 ते 44 जर आम्ही पाहिलं तर पुढचा जो प्रसंग आम्हाला पाहायला मिळतो, प्रियानो, या प्रसंगामध्ये परमेश्वराने या वादळाच्या वेळातून परमेश्वराने त्यांना सुटका दिली. आज तुमच्या जीवनामध्ये वादळ आहे, आज तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, आज तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे, परमेश्वर तुम्हाला नक्की सोडवणार आहे. या वादळामध्ये तुम्ही कायम राहणार नाही. या भागामध्ये प्रियानो मला पाहायला मिळतं की सकारात्मक परमेश्वर, सकारात्मकता प्रियानो, मदत आणि वादळ शमण्याची प्रियानो ही वेळ परमेश्वर आम्हाला आशा देतो. एक वचन आम्ही वाचूया त्याच भागामध्ये, वचन 29, प्रेषित 27 आणि वचन 29 वाचा. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. हालेलुया. या भागामध्ये प्रियानो मला एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते. एकंदरीत किती लोक होते? 276. 275 लोक घाबरत होते, परंतु फक्त पौल घाबरत नव्हता. एकटा व्यक्ती त्या नावेमध्ये होता आणि तो घाबरत नव्हता. का बरं माहितीये? पुढे वचनामध्ये तो सांगतो, आम्ही वाचणार आहोत. परंतु तो का घाबरला नाही त्या गोष्टी सुद्धा आम्हाला पाहायला मिळतील. परंतु या वचनानुसार आम्हाला आमच्या जीवनामध्ये पावलासारखं प्रियानो खंबीर होणं गरजेचं आहे. आम्हाला आमचा जो नांगर आहे, आमचा अँकर आहे, तो आम्हाला खाली सोडणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आम्हाला सहाय्यता करणारा आमचा सहाय्यक आमचा प्रभू येशू आहे. हालेलुया. की त्याने सहाय्यक असा पवित्र आत्मा आमच्यासाठी दिलेला आहे की जो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. आणखी एक वचन 23 वाचा जरा प्लीज. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करीतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,
पौला, भिवू नको. तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्या बरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहे. ओके, जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पाऊल का बरं घाबरला नाही. मी अगोदरच ही गोष्ट नमूद केली की पाऊल का नाही घाबरला. इतर लोक 275 लोक घाबरले, परंतु हा 276वा व्यक्ती का बरं घाबरला नाही. या वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की तो म्हणतो की ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नको. हालेलुया. आम्ही कोणाचे आहोत? जर आम्हाला गॅरंटी आहे, शाश्वती आहे की मी प्रभूचा आहे आणि प्रभू माझा आहे, तर पियानो मी घाबरणार नाही. किती मोठे वादळ आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, किती मोठे संकट आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, कितीही मोठमोठे आजार आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, आम्हाला शाश्वती असली पाहिजे की मी प्रभूचा आहे आणि मी माझा तो परमेश्वर आहे. मी घाबरणार नाही. प्रभू माझ्या बरोबर आहे. तो मला निराशेतून, तो मला या वादळातून, तो मला या संकटातून, तो मला या प्रत्येक आजारातून तो नक्की मला बाहेर काढेल. माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. त्या प्रभूने काय म्हणलं त्याला? भिवू नको. आज प्रभू आम्हाला प्रत्येकाला म्हणत आहे, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. एक वचन आम्ही वाचूया. मत्ते 28 आणि वचन 20 या वचनामध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गामध्ये घेतल्या जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. आणखी इब्री 13 आणि वचन 5 मध्ये म्हणलेलं आहे की मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला त्यागणार नाही. हालेलुया. प्रभूची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे. या गोष्टीवरती आमचा विश्वास पाहिजे प्रियानो. किती जणांना विश्वास आहे की प्रभूची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे? हालेलुया. ज्या नावेमध्ये, या आत्मिक नावेमध्ये जर प्रभूची उपस्थिती आहे तर प्रियानो मला घाबरण्याची कुठली वेळ प्रभू आमच्या जीवनामध्ये येऊ देणार नाही. जरी आम्ही घाबरतो, दडपण येतं, चिंता येते, काळजी येते, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आमच्या जीवनामध्ये येतात, परंतु प्रियांनो ज्या प्रकारे पौलाला परमेश्वराच्या दूताने प्रियांनो दर्शन दिलं, तो परमेश्वराचा दूत आज तुम्हाला सुद्धा दर्शन देईल आणि तो तुम्हाला म्हणेल की तुम्ही एकटे नाहीये, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणखी एक वचन, वचन 24 आणि 25 वाचा. सेम चॅप्टर वर्स 24-25. पौला, भिवू नको. तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्या बरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला असे कळविले तसेच घडेल. हालेलुया. परमेश्वराची वचने हे स्थिर आहेत. परमेश्वराची वचने हे खरी आहेत. जर प्रियांनो आम्हाला परमेश्वरावरती विश्वास आहे आणि परमेश्वराच्या वचनावरती जर विश्वास आहे तर प्रियांनो ही वचनं कशी आहेत? स्थिर आहेत आणि खरी आहेत. आम्ही म्हणूया परमेश्वराची वचने स्थिर व खरी आहेत. परमेश्वराची वचने स्थिर व सत्य आहेत. हालेलुया. सो प्रियांनो, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा परिस्थितीला आम्ही सामना करतो, आम्ही डगमगायला लागतो संकटाच्या कारणाने, वादळाच्या कारणाने. परंतु जर परमेश्वरावरती, त्या प्रभूवरती जर आमचा पूर्णपणे भरोसा आहे, विश्वास आहे, तर प्रियांनो आम्ही त्या वचनावरती विश्वास करू की जे वचन आम्हाला स्थिर करणारे आहेत, ते वचन प्रियांनो आम्हाला खंबीर करणारे आहेत, ते वचन आम्हाला प्रियांनो धैर्य देणारे आहेत. आणि म्हणून प्रियांनो वचनावरती आम्ही विश्वास करणं गरजेचं आहे. एक वचन आम्ही वाचूया. रोम 4 आणि वचन 21. रोमन चॅप्टर 4 वर्स 21. रोम 4:21 मध्ये वचन काय सांगतं? आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासी समर्थ आहे. परमेश्वराने दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वर कसा आहे? समर्थ आहे. आम्ही म्हणूया परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी तो समर्थ आहे. परमेश्वर कसा आहे? समर्थ देव आहे. आणि जर आमचा परमेश्वर समर्थ देव आहे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, तर प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या वचनावरती, परमेश्वरावरती आम्ही विश्वास करायला पाहिजे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया की आमचा दिन हा प्रकाशित असा दिन तो परमेश्वर नक्की करेल. एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 30 आणि वचन 5 मध्ये. साम चॅप्टर 30 वर्स 5. स्तोत्र 30:5 मध्ये.
येस. त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. हालेलुया. वचन सांगतं की रात्री रात्री परत एकदा वाचा. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी तरी परमेश्वर काय करेल? जरा वाचा सिस्टर ते वचन परत एकदा. त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे की रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. आजच्या दिवशी जरी तुम्हाला रात्रीच्या स्वरूपाने हा वेळ वाटत असेल, रात्रीच्या स्वरूपाने तुम्ही बिऱ्हाड विलाप तुम्ही करत असाल, परंतु प्रियानो तुमच्यासाठी नवीन सकाळ, नवीन दिवस परमेश्वर, प्रकाशाचा दिवस परमेश्वर देणार आहे की ज्या वेळामध्ये तुम्ही काय कराल? हर्ष कराल. हालेलुया. तुम्हाला हर्ष करण्यासाठी परमेश्वर ती संधी देऊ करणार आहे. म्हणून आम्हाला संकटाला घाबरायचं नाहीये, आम्हाला प्रियानो वादळाला घाबरायचं नाहीये, आम्हाला निराशाला घाबरायचं नाहीये, आपल्या जीवनामध्ये आलेल्या सर्व प्रकारच्या आजाराला आम्हाला घाबरायचं नाहीये, कारण आमच्या नावेमध्ये आमचा प्रभू आहे. हालेलुया. आज जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विलाप करत असाल, परंतु परमेश्वर तुम्हाला हर्षित करणार आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 19 मध्ये. सॅम चॅप्टर 34 वर्स 19. स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 19. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. हालेलुया. सो जो नीतिमान असतो, जो विश्वासणारा असतो, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार कष्ट होतात. वचनच सांगतं ना, आम्ही विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. आणि नीतिमान असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याला फार कष्ट होतात. हालेलुया. वाईट लोकांना प्रियांनो कष्ट होत नाही बरं का, परंतु जे नीतिमान आहेत, जे विश्वासणारे आहेत, त्यांना जास्त कष्ट होतात. आपल्याला फार दडपण येत असेल, चिंता येत असेल, काळजी येत असेल, आजारपणाला, वेगवेगळ्या प्रकारच्या वादळाला आपल्याला सामोरं जावं लागत असेल, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. परमेश्वर राहू देत नाही बरं का. त्या कष्टामध्ये, त्या संकटामध्ये, त्या वादळामध्ये परमेश्वर राहू देत नाही. परमेश्वराने पावलाला आणि पावलाबरोबर असलेल्या लोकांना परमेश्वराने सोडविलं तर परमेश्वर आम्हाला वादळातून सोडविणार नाही का? परमेश्वर संकटातून, अडचणीतून, आजारपणातून परमेश्वर आम्हाला सोडविणार नाही का? आज आम्ही कष्टामध्ये आहोत, आज आम्ही निराशामध्ये आहोत, परमेश्वर आम्हाला त्यातून बाहेर काढेल. बोले येशू मसीह की. आणखी एक वचन आम्ही वाचूया. रोम 8 आणि वचन 18 मध्ये. रोमन चॅप्टर 8 वर्स 18. रोम 8:18 मध्ये या ठिकाणात वचन आम्हाला काय सांगत आहे? रोम 8:18. थँक्यू लॉर्ड. रोमन 8 वर्स 18. रोम 8:18. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. हालेलुया. सो प्रियांनो, आपल्यासाठी प्रत्येक बाबी ज्या आहेत, प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या भल्यासाठी आहेत. कधी कधी आपल्याला विचार येतो की माझ्या जीवनामध्ये संकट आलं मग आता संपेल का? सगळं संपेल का? आजार आला तर सगळ्या गोष्टी संपेल का? नाही. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असं मी मानतो. हालेलुया. या गोष्टी कोण लिहितो माहितीये? पौल. सो आज आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहेत, आज आपल्या जीवनामध्ये जे संकट आहे, आज आपल्या जीवनामध्ये जी निराशा आहे, आज आपल्या जीवनामध्ये जे वादळ आहे, हे काहीच नाहीये. त्या प्रत्येक गोष्टी आपल्या भल्यासाठी आहेत. जर इयोबाच्या जीवनामध्ये संकट आले नसते, इयोबाच्या जीवनामध्ये आपत्ती जर आली नसती तर दुप्पट आशीर्वाद त्याला मिळाले असते का? सो आज जर तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, वादळ आहेत, चिंता आहेत, आजारपण आहेत, तर परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. दुप्पटीचे आशीर्वाद परमेश्वर देणार आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. 2 कोरिंथ 12 आणि वचन 9 मध्ये. 2 कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 9. 2 कोरिंथ 12:9 मध्ये वाचा. 2 कोरिंथ 12:9. सेकंड कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 9. माझी कृपा तुला पुरे आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की माझी कृपा तुला पुरी आहे. परमेश्वराची कृपा आमच्यासाठी पुरी आहे. जर परमेश्वराची कृपा जर आमच्या जीवनामध्ये आहे ना,
तर आम्हाला दुसऱ्याची कुठल्या व्यक्तीची कृपा आमच्यावरती व्हावी प्रियांनो ही अपेक्षा आम्ही मुळीच करणार नाही. हालेलुया, हालेलुया. डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट मला द्यावी, एखाद्या व्यक्तीने मला चांगली मदत करावी, एखाद्या व्यक्तीने मला सहकार्य करावं, एखाद्या व्यक्तीने मला संकटातून बाहेर काढावं. प्रियांनो या प्रकारची अपेक्षा आम्हाला करण्याची परमेश्वर वेळच येऊ देणार नाही, कारण आमच्यावरती परमेश्वराची कृपा आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं माझी कृपा तुला पुरे आहे. जर परमेश्वराची कृपा आपल्या जीवनामध्ये आहे, किती मोठं संकट असू द्या, परमेश्वर त्या संकटातून तुम्हाला इझिली बाहेर काढेल. परमेश्वराने पौलाला इतक्या मोठ्या भयंकर वादळातून परमेश्वराने बाहेर काढलं, तर तो परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनातील आलेल्या वादळातून, संकटातून, आजारातून, विपत्तीतून, चिंतेतून, काळजीतून, आजारातून, रोगातून परमेश्वर बाहेर काढणार नाही का? किती मोठं वादळ असू द्या, जर प्रभू आमच्या बरोबर आहे, त्याची कृपा जर आमच्या जीवनामध्ये आहे, तर त्याने आम्हाला नक्की बाहेर काढलेलं. एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. प्रकटीकरण 21 आणि वचन 4 मध्ये, रिव्होल्यूशन चॅप्टर 21 वर्स 4. प्रगटी 21 आणि वचन 4. हे परम वैभव परमेश्वर आम्हाला देणार आहे. तो त्याच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. हालेलुया. पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. आता आमच्या जीवनामध्ये प्रभू काय देणार आहे? नवीन गोष्टी देणार आहे, नवीन कृपा तो देणार, नवीन सामर्थ्य देणार आहे. त्याचं वचन आम्हाला सांगतं की त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तो ज्यावेळेस आम्ही प्रभू जवळ राहू, त्या वेळामध्ये कोणत्या प्रकारचं संकट असणार नाही, चिंता असणार नाही, निराशा असणार नाही, रडणं असणार नाही, कोणत्या प्रकारचं आमच्या जीवनामध्ये वादळ असणार नाही, कारण सर्व समर्थ वैभव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देणार आहे. की ज्या ठिकाणामध्ये आम्ही त्या प्रभू बरोबर त्याचा महिमा, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा करण्यासाठी आम्ही असू. म्हणून प्रियांनो, आज या वचनातून ज्या प्रकारे पौलाच्या जीवनामध्ये त्या जलप्रवासामध्ये प्रियांनो जे वादळ उद्भवलं आणि त्या वादळामध्ये परमेश्वराने त्याचं सहायता केली, त्या वादळातून परमेश्वराने सोडवलं, त्या प्रकारे प्रियांनो आम्ही प्रत्येक जण स्वर्गाच्या या प्रवासामध्ये प्रियांनो आमच्या जीवनामध्ये जे वादळ उठतात, जे वादळ उद्भवतात, प्रियांनो त्या प्रत्येक वादळातून परमेश्वर आमचा प्रत्येकांचा नक्की निभाव लावेल. परमेश्वर आमचा प्रत्येकांचा सांभाळ करेल आणि या प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक निराशेतून परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना बाहेर काढून त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा करण्यासाठी तो परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना सहायता करेल. देवात करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. की प्रभूने या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना जीवनातील वादळांना तोंड देण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहायता केलेली आहे. या वचनाच्या द्वारे त्याने आम्हाला ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्याद्वारे परमेश्वर आम्हाला आदित्यने त्याचं सामर्थ्य, त्याची कृपा, त्याची दया परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना प्रदान करो. आमेन.